आज आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती अभ्यासक्रमांतर्गत गणित या विषयातील संख्याचे प्रकार त्याचा एक भाग पाहणार आहोत। यामध्ये पहिली संख्या आहे नैसर्गिक संख्या, यांना नॅचरल नंबर म्हणतात। नॅचरल नंबर म्हणतात। म्हणून नैसर्गिक संख्या या n या अक्षराने दाखवल्या जातात आणि त्यांची सुरुवात 1 पासून होते। 1 2 3 4 5 6 7 आणि असं पुढं अनंत संख्या असतात। या संख्यामध्ये शून्य आणि ऋण संख्या यांचा समावेश नाही। त्यानंतर दुसरी संख्या आहे पूर्ण संख्या। पूर्ण संख्यांना होल संख्या म्हणतात, होल नंबर म्हणून त्यांचा संच W या अक्षराने दाखवला जातो आणि पूर्ण संख्येची सुरुवात ही शून्यापासून असते। 1 2 3 4 5 6 7 आणि असा अनंत संख्या। यामध्ये ऋण संख्यांचा समावेश नाही। ऋण संख्यांचा समावेश नाही। त्यानंतर तिसरी संख्या आहे पूर्णांक संख्या। तिसरी संख्या आहे पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्येमध्ये बघा, सर्व ऋण पूर्णांक शून्य आणि सर्व धन पूर्णांक संख्यांचा समावेश होतो। पूर्णांक संख्येमध्ये सर्व ऋण पूर्णांक शून्य आणि सर्व धन पूर्णांक या संख्येचा याच्यामध्ये समावेश असतो। संख्यापट्टी जर पाहिली आपण, ही असते। संख्यापट्टीवरती पाहूया, मध्यभागी शून्य असतो, उजवीकडे 1 2 3 4 5 या पद्धतीने, आणि डावीकडे ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 ऋण 5। शून्य हा उदासीन, याला न्यूट्रल म्हणतात। शून्यापासून आपण जसं उजवीकडे जाऊया तशी संख्यांची किंमत ही वाढत जाते, आणि शून्यापासून जर डावीकडे आलो आपण तर दिलेल्या संख्यांची किंमत, अंकाची किंमत ही कमी कमी होत जाते। काय होते? कमी होत जाते। म्हणून सर्वात ऋण 1 ही काय आहे? सर्वात मोठी संख्या आहे। कोणती? सर्वात मोठी ऋण संख्या आहे। तर सर्वात लहान ही धन संख्या आहे। सर्वात लहान इकडं डावीकडे जर आलो तर संख्येची किंमत ही कमी कमी होत जाते। शून्यापासून उजवीकडे जर गेलो आपण तर संख्यांची किंमत ही वाढत वाढत जाते। समजलं? त्यानंतर पुढच्या संख्येचा प्रकार आहे समसंख्या। समसंख्या म्हणजे काय? तर 2 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात, आणि त्यांच्या एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 हे अंक आलेले असतात, त्या संख्यांना
समसंख्या असं म्हणतात. म्हणजेच काय, 2 ने निशेष भाग जाणाऱ्या. दोनने जर आपण त्या संख्येना भागाकार केला तर पूर्ण भाग जातो, बाकी शून्य उरते आणि त्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक आलेले असतात. त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण 1 ते 100 मधील समसंख्या पाहूया. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20. सर्वात लहान समसंख्या ही 2 आहे. आलं लक्षात? या पद्धतीने आपण प्रत्येक संख्येमध्ये कितीचा फरक आहे? 2चा. कितीचा फरक आहे? 2चा. या कुठल्याही एखाद्या संख्येला 2 ने जर भागाकार केला आपण तर बाकी किती उरते? 0. त्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे ज्या संख्येचे एकक स्थान आले ती संख्या समसंख्या आहे असं आपण म्हणतो. पुढची संख्या आहे विषम संख्या. विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय तर 2 ने बघा 2 ने निशेष म्हणजे पूर्ण भाग, निशेष भाग न जाणाऱ्या. काय म्हणतो मी त्याला? 2 ने निशेष भाग न जाणाऱ्या. पूर्णपणे त्यांना त्या संख्येना भाग जात नाही आणि त्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात. आणि 1 ते 100 मधील जर आपण विषम संख्या पाहिल्या 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19 या प्रकारे पुढे आपल्याला त्या संख्या घेता येते. आलं का तुमच्या लक्षात? आपण आज संख्यांचे प्रकार भाग 1 मध्ये नैसर्गिक संख्या या 1, 2, 3, 4 पासून पुढं अनंत संख्या असतात. यामध्ये शून्य आणि ऋण संख्येचा समावेश नसतो. पूर्ण संख्या त्यांना होल नंबर्स म्हणतात, म्हणून त्यांचा संच W ने दाखवतात. या संख्या 0 पासून स्टार्ट होते. 0, 1, 2, 3, 4, 5, 6 यामध्ये ऋण संख्येचा समावेश नाही. त्यानंतर पूर्णांक संख्या. जर संख्या पट्टीवर आपण पाहिलं 0 पासून उजवीकडे जर गेलो तर या धन पूर्णांक संख्या असतात आणि 0 पासून जर आपण डावीकडे जर पाहिलं तर या ऋण पूर्णांक संख्या असतात. ऋण पूर्णांक 0 पासून डावीकडे ऋण पूर्णांक असतात. ऋण 1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे, तर धन 1 ही सर्वात लहान संख्या आहे. 0 पासून उजवीकडे गेल्यानंतर संख्यांची किंमत ही वाढत जाते. जर डावीकडे जर पाहिलं तर संख्यांची किंमत आपली ही कमी होत जाते. त्यानंतर आपण पाहिलं समसंख्या. 2 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना समसंख्या असं म्हणतात. त्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक आलेला असतो. उदाहरणार्थ 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24 असे पुढं संख्या आपल्याला काढता येते. त्याप्रमाणे विषम संख्या पाहिली. 2 ने निशेष भाग न जाणाऱ्या संख्यांना विषम संख्या असं म्हणतात आणि या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात. उदाहरणार्थ 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, 21 याप्रमाणे. आलं लक्षात? ओके.